नमस्कार मैत्रिणींनो, आज बघा मी काय बनवते। आज आहे ना साऊथची डिश बनवणार आहे, गोली भजी। तर सगळ्यात पहिलं तर 1 वाटी दही घेतलेला आहे आणि त्याला चांगलं व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे। त्यानंतर थोडंसं पाणी टाकलेलं आहे, परत फेटून घ्यायचं आहे आणि आता त्याच्यामध्ये मैदा टाकायचा आहे, बेकिंग पावडर टाकलेला आहे, थोडंसं फेटून घेतलेलं आहे आणि आता 1 वाटी मैदा टाकलेला आहे। तर 1 वाटी मैदा टाकून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे त्याला। तर कमी पडलं होतं पाणी, म्हणून पाणी परत टाकलं मी आता त्याच्यामध्ये आणि परत त्याला हलवून घेणार आहे। आता त्याला हाताने मिक्स करायचं आहे। तर ही आहे ना, ते लोक नाश्त्याला बनवतात ही रेसिपी, छान लागते खायला। तर तुम्ही पण एकदा तरी नक्की ट्राय करा ही गोली भजी। तर बघा, असं हाताने व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे, म्हणजे त्याला असं मस्त असं फ्लफी झालं पाहिजे ते पीठ। तर पाहू शकता अशा पद्धतीने मी व्यवस्थित असं फेटून घेतलेलं आहे आणि आता ह्याला फेटून आहे ना एक थोडा वेळ असं साईडला ठेवून द्यायचं आहे। तर एक 5 मिनिटं आहे ना साईडला ठेवलं होतं। बघा, अशा प्रकारे व्यवस्थित असं फेटून घ्यायचं पीठ। एकदम मस्त असं फ्लफी झालं होतं माझं पीठ, पाहू शकता अशा पद्धतीने झालेलं आहे। तर याला एक 5 मिनिटं साईडला ठेवून दिलेलं होतं मी आणि त्याच्यामध्ये थोड्या मिरच्या टाकल्या होत्या, हिरव्या मिरच्या, कढीपत्ता आणि थोडीशी अद्रक किसून टाकलेली आहे। तर हे सगळं टाकलेलं आणि मीठ टाकायचं आहे त्याच्यामध्ये, चवीपुरतं मीठ टाकून व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे तळायला घ्यायचे आहे। थोडीशी साखर पण टाकायची आहे, कारण ती भजी आहे ना आंबट, गोड, तिखट असे असतात त्याच्यामुळे। तर पाहू शकता अशा पद्धतीने बॅटर झालेला आहे। तर आता मी आहे ना याला आता तेल ठेवलेलं आहे साईडला, तर तळायला घेणार आहे लगेच। तर पाहू शकता आता तळायला घ्यायचं आहे। मी असं हाताने टाकले, त्यांनी आहे ना ते लोक कसं करतात, असं मुठीने टाकतात, मुठीमध्ये पीठ घेतात आणि असे गोल 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 टाकलेला आहे। तर मी अशा पद्धतीने टाकले होते, तर गोल आकार नाही आलेला आहे, वेगळा आकार आला होता, पण टेस्ट तशी झाली होती सेम। याच्यासोबत आहे ना चटणी, ते लोक आहे ना शेंगदाण्याची चटणी बनवतात, पीनट चटणी। तर मी इथं खोबऱ्याची चटणी बनवली होती। तर पाहू शकता अशा पद्धतीने मी गोली भजी बनवलेले आहेत। आणि जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। कमेंट करून सांगा की तुम्हाला कशी वाटली आणि मला जमलं का ही डिश बनवायला। तर या चला तर तुम्ही पण खायला, मस्त असं गोली भजी आणि चटणी, वाव, छान झालेलं होतं। चला तर मग नक्की ट्राय करा तुम्ही पण। बाय।